गौरव सावंत और उनकी पूरी टीम बहुत ही बेहतरीन काम करते हुए इस पूरे क्रिकेट टूर्नामेंट में दैवली ट्रॉफी 2025 चर्चा शुरू हो चुकी है क्योंकि माइक्रोफोन्स ऑन किए वहां पर सभी हमारे ऑफिशियल कैमरामैन ने फैजल और उनके साथ मोहम्मद स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज फैजल तैयार होंगे। देखिए गेंदबाजी के लिए पहला ओवर लेकर अनुराग आते हुए मुकाबले को होती है शुरुआत। दोनों टीम को जीत के लिए ढेर सारी शुभकामनाएं। विश यू वेरी ऑल द बेस्ट टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। पावर प्ले का ये पहला ओवर, पहली गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई व्हाइट बॉल का इजाफा यहां पर होता हुआ लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद। सही निर्णय अंपायर द्वारा, वेरी गुड डिसीजन। क्योंकि यदि देखा था ऑफ स्टंप के बाहर आपके पास एक जगह होती है, वहां पर आप गेंद डाल सकते हैं, लेकिन लेग स्टंप के बाहर, लेग स्टंप के बाहर नहीं भाई। अंपायर तो वहां पर दंडित करेंगे, अतिरिक्त रन जुर्माना भरना होगा। एक रन पहला रन स्कोर कार्ड पर लगता हुआ उमर 11 गोरेगांव टीम के लिए। अगली पेशकश अनुराग, स्लॉट में नहीं, स्लॉट में नहीं, नीचे रही है गेंद। जितनी अपेक्षा की थी बल्लेबाज ने उससे नीचे रही। हालांकि यहां पर गेंदबाज दबाव बनाने का प्रयास कर रहे हैं क्योंकि हर एक गेंद यहां पर महत्वपूर्ण होगी। 5 ओवर का मुकाबला। इससे पहले आपने देखा एक लो टोटल मुकाबला जिसमें पालेगांव टीम जरूर परास्त हुई। जनुमान क्रिकेट क्लब जोवेली के सामने बढ़िया प्रदर्शन रहा टीम जोवेली का। ऑन साइड पर दिशा दी, दिशा दर्शक, दिशा सूचक गेंदबाज की गति का इस्तेमाल उनके खिलाफ करते हुए स्क्वायर लेके बाहर मिलेंगे 4। संगीत तुम्ही ऐकलं मित्रांनो, येत्या 3 ते 4 वर्षाच्या कालावधीमध्ये राहुल सर जेव्हा मोठमोठे आंतरराष्ट्रीय लोकनेते असतील किंवा परप्रांतीय जेव्हा मोठमोठे खेळाडू सेलिब्रिटीज असतील, जेव्हा आपल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पाय ठेवतील आणि पाय ठेवल्या ठेवल्या त्यांच्या कानावरती जेव्हा आवाज येईल, वेलकम टू द दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट, स्वागत आहे तुमचं इंटरनॅशनल एअरपोर्ट दिबा पाटील, खरं तर तेव्हा आगरी कोळी कराडी समाजाचा अभिमान मात्र उंचावताना तुम्हाला पाहायला मिळेल। शेतकऱ्यांचा माणूस, जनतेचा आधार, ज्याच्या संघर्षानं मिळाला हक्कांचा भार, दिबा पाटील साहेबांचं संगीत तुम्ही ऐकलं। जबरदस्त संगीत, बहुत ही बेहतरीन धुन। डीजे ऑपरेटर देखिए हमारे साथ जुड़ते हुए रोहित चिपले, डीजे रोहित, अनुराग। तो इस बार सीधे खेला है डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑफ पर फील्डर तैनात है, कोई गलती नहीं करेंगे, गलती की कोई गुंजाइश नहीं। आसान सा कैच लपका है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। पहले विकेट का पतन होता हुआ लगता हुआ पहला करारा बड़ा झटका बल्लेबाजी करती हुई टीम उमर 11 गोरेगांव को। लेके बाहर खराब गेंद पर, लेकिन उसके बाद लाइन और लेंथ सटीक दिखाई दी। डॉट बॉल के बाद विकेट आती भी बड़ी शानदार गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए मैदान के अंदर अनुराग को आप देख सकते हैं। पहले विकेट का पतन होता हुआ उमर 11 गोरेगांव टीम यहां पर मुश्किलें बढ़ सकती है, मुश्किलें बढ़ सकती है, लेकिन मुश्किलों से डर कर आपको भागना नहीं है, सामना करना होगा। तगड़ी बल्लेबाजी पहले सत्र में आपको करनी होगी। अगली पेशकश, सीधे बल्ले से उड़ाया गेंद हवा में, फील्डर वहां पर मौजूद। एक और विकेट का पतन। चलिए एक के पीछे एक दूसरी विकेट, वन ब्रिंग्स टू ऐसे कहा जाता है। एक विकेट आप लीजिए, दबाव में दूसरी मिलेगी और उसी प्रेशर में उसी दबाव में एक और विकेट का पतन। बैक टू बैक दूसरी बड़ी विकेट।
अब आप पहले 5 गेंदों के बाद को टोटल आते हुए स्कोर कार्ड पर 5-2 विकेट के नुकसान पर शुरुआत ऐसे भी चौके के साथ ऐसे लगा कि तगड़ी बल्लेबाजी अब होगी, लेकिन नई मैदान के अंदर अनुराग ने शानदार गेंदबाजी की। इकोनॉमिकल रहे अब तक तो, क्योंकि पहले 5 गेंदों में सिर्फ 5 रन खर्च किए और 2 विकेटें बड़ी उन्होंने चटकाई है। मजा आएगा इस मुकाबले में। रिदम यहां पर मिलना होगा फिर एक बार गेंदबाज को। अगली पेशकश लेफ्ट आर्म सीमर है, लेफ्ट हैंडर गेंदबाज, यानी बहुत मुश्किलें पैदा करते सभी राइट हैंडर बल्लेबाज को। पहले ओवर का खेल समाप्त, आखिरी गेंद पर कोई रन नहीं, 2 विकेट के नुकसान के साथ 5 रन स्कोर कार्ड पर। एंड ऑफ द फर्स्ट ओवर व्हाइल बैटिंग इन फर्स्ट सेशन टीम गोरेगांव। आई माऊली स्वरूप पाहिलं, काय ते सुंदर स्वरूप रूप आठवल्यावरती खऱ्या अर्थानं अंगावरती शहार येतात, जिच्या आशीर्वादानं सुख समृद्धीनं आगरी कोई कराडी समाज जीवन जगतोय। आई एकबिरा माऊलीचं गुणगान गाणारे संगीत सध्या पण ऐकतात। सत्य मुकाबले के और पहले ओवर का खेल समाप्त, 5 रन 2 विकेट के नुकसान पर। अच्छी शुरुआत हुई यहाँ पर गेंदबाजी करती हुई टीम। यहाँ पर बात करेंगे नक्श 11 बड़बल B+ की। अच्छी गेंदबाजी करने होगी यहाँ से पंकज, खेल का ये दूसरा ओवर लेकर आते हुए टॉप ट्रैकर थी, दूर रखा गया बल्लेबाज से। अतिरिक्त रन यहां पर जरूर मिलेंगे, कुछ रन लगने स्कोर कार्ड पर बहुत महत्वपूर्ण है। यहां से रन कैसे क्यों ना बने, रन बनने बहुत जरूरी, क्योंकि पहले ओवर में सिर्फ और सिर्फ 5 बने। अब अगले आने वाली 24 गेंदों में रन संख्या को आकार देना होगा। यकीन रखो खुद पर यकीन रखो और फिर बल्लेबाजी करो। तगड़े स्ट्रोक आप लगाने की क्षमता रखते हो नहीं, लेकिन इस बार पूरी तरह से बीट किया यहां पर बल्लेबाज को। अगर खुद पर यकीन होना तो डर से डर नहीं लगता है। डर पर मात कर मैदान के अंदर आपको जूझना होगा, संघर्ष करना होगा, लड़ना होगा, क्योंकि हारा वही जो लड़ा नहीं। ऑन साइड पर खेला है, पैरेलल स्ट्रोक, फ्लैट एंड फ्यूरियस, फैंटास्टिक, फैबुलस, फेंक दिया तक देकर ठोका है 6 रन। पैरेलल स्ट्रोक था, फ्लैट था, ये तगड़ा था, मिड विकेट के ऊपर से सीधा 6 रन के लिए। 6 के 7 को टोटल आगे बढ़ता हुआ। कुछ स्कोर की बात करेंगे, अब 12 रन 2 विकेट के नुकसान पर। हालांकि पहले ओवर में शानदार गेंदबाजी भी, नफीतुल्ली गेंदबाजी भी जो कमाया था गेंदबाज ने, अब वो गवाते हुए पंकज, क्योंकि मोहम्मद के बल्ले से तगड़ा छक्का आपने देखा दोस्तों मिड विकेट के ऊपर। शानदार स्ट्रोक था, फ्लैट लगाया और तगड़ा लगाया। अगली पेशकश पंकज, फिर एक बार दूर रखा। यहां पर मनोवैज्ञानिक दबाव बढ़ता हुआ गेंदबाज पर। दबाव में यहां पर देखिए, अच्छा खेल किसी का नहीं होता है, दबाव छोड़ दीजिए। जो कुछ हुआ पहले 2 से 3 गेंदों में वो भूल जाइए आप। अब यहां पर इस बात पर ध्यान दीजिए, 6 गेंदे मेरे पास थी, 2 गेंदे वहां पर जरूर मैंने लगभग 8 रन खर्च किए, लेकिन अब आने वाली 4 गेंदों में कम से कम रन हम कैसे खर्च करेंगे। 2 एंगल, ये बढ़िया टेलीकास्ट, लेकिन ये गेंद खराब थी। 2 एंगल के साथ एक तरफ आप देख सकते हैं बल्लेबाज, दूसरी तरफ गेंदबाज। ये खासियत है tenniscricket.in की, बहुत ही बेहतरीन टेलीकास्ट। सबसे पहले यदि गौरव बात करेंगे, देखिए लगभग 2016-17 तब रुआ में जाके एक आईफोन टैब पर उन्होंने एक प्रतियोगिता कवर की थी, हमें अभी भी याद है, जहां पर तेजस नरे बाइकर मैन बने गए रोआ के, और वो प्रतियोगिता उन्होंने कवर की थी अपने मोबाइल फोन पर। रोहा के भूमि पर पहली बार
यूट्यूब लाइव पर कोई प्रतियोगिता हमने देखी, नीचे थी इस बार, बाउंस उतना हुआ नहीं, देखिए जितनी अपेक्षा थी बल्लेबाज को उतना उछाल इस गेंद में नहीं था। असमतर उछाल आप देख सकते हैं इस विकेट पर। यह विकेट जितनी अच्छी बल्लेबाजों को साथ दे रहे उतनी अच्छी गेंदबाजों को साथ दे रहे। इससे पहले आपने देखा विवेक नामक एक गेंदबाज ने लगभग 6 विकेटें चटकाई, लेकिन अब जब बल्लेबाजी हो रही है तो देखिए यहाँ से बहुत सी दुविधा यहाँ पर फेस करते हुए सभी बल्लेबाज। पंकज जिन्होंने इससे पहले छक्का खाया था लेकिन अब यहां से कमबैक किया है। इसी बात का हमने जिक्र किया ना कि पहले जो हुआ वो भूल जाइए, नए से शुरुआत करिए, नई शुरुआत और तगड़ी शुरुआत। लेकिन अतिरिक्त रन शायद, हाँ भाई हाँ, अंपायर जी से मत ऑफ स्टंप की बहुत बार थी, अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई कुल टोटल आके पहुंचा है अब 15 रन पर। 4 अतिरिक्त रन देखिए, 4 वाइड बॉल यहां से अब तक खर्च किए पंकज नामक गेंदबाज ने, विकेट चटकाने में असफल अब तक रहे। अगली पेशकश पंकज, तो लीजिए भाई एक और बेहतरीन, क्या गेंदबाजी हो रही है मैदान में, बहुत ही बेहतरीन। हर एक गेंद नया मौका है, अपनी मेहनत से उसे सोने में बदलो, लेकिन हर एक गेंद जैसे वो फेंक रहे मैदान में सोने से कम नहीं। आज सोने का रेट आप सुनोगे तो पैरों तले जमीन आपकी हिल जाएगी, 90,000 के ऊपर। तो लीजिए भाई जो कमा रहे वो गवा रहे, ऐसे कहना होगा। एक तरफ डॉट बॉल, दूसरी तरफ अतिरिक्त रन, क्योंकि पहले आपने देखा कि अतिरिक्त रन के साथ शुरुआत हुई, फिर डॉट बॉल, फिर छक्का दागा मोहम्मद ने, उसके बाद 2 वाइड बॉल, 2 डॉट बॉल, फिर वाइड बॉल, फिर डॉट बॉल और एक बार फिर वाइड बॉल। अब स्कोरर सोच रहे कि अगली गेंद में लिखो कहां पर, जगह कम हो गई। अब यहां पर निकल कर मारने का प्रयास, ड्राइव करना चाह रहे थे, डांसिंग डाउन द ट्रैक, एक रन चुरा लिया भाई, तेजी से चुराया इस रन को। आखिरी गेंद पर मिली सिंगल, ओवर की समाप्ति, 2 ओवर के बाद 17 रन, 2 विकेट के नुकसान पर इस ओवर से आए 12 रन। और बहुत ही बेहतरीन धुन आप सुन सकते हैं दोस्तों डीजे रोहित के माध्यम से। मजा आएगा, आज की रात में मजा आएगा, सभी दर्शक दीवाने बनेंगे इस धुन पर नाचकर, क्रिकेट का आनंद लेकर। बहुत ही बेहतरीन प्रतियोगिता, 13 बाइक के साथ बदलापुर की आन बान शान बढ़ाने वाली ये प्रतियोगिता आप देख सकते हैं दोस्तों। दहिवली धमाका, दहिवली ट्रॉफी 2025 ध्यान नाइट क्रिकेट का ये फॉर्मेट। तकलीफें बढ़ती भी, अब यहां से मुश्किलें बढ़ती भी, क्योंकि पहले 2 ओवर का खेल समाप्त, सिर्फ और सिर्फ 17 रन 2 विकेट के नुकसान पर। बल्लेबाजी करती भी खेल के पहले सत्र में टीम गोरेगांव का आप देख सकते हैं। उमर 11 गोरेगांव टीम को अब यहां से खेल का नक्शा बदलना होगा। जो मुश्किल वक्त में भी मुस्कुराता ना, वही असली खिलाड़ी होता है। अब यहां से मुश्किलों का सामना हंसते हंसते करना होगा, क्योंकि रन भी स्कोर कार्ड पर लगने बहुत जरूरी। गेंदबाजी के लिए फिर एक बार दूसरे स्पेल में इनवाइट किया गेंदबाज अनुराग को। अनुराग ने पहले ओवर में सिर्फ और सिर्फ 5 रन खर्च किए थे दोस्तों, 2 विकेटें चटकाई थी। क्या गेंदबाजी की थी, सटीकता आपने देखी। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। याच दरम्यान फ्रेंड चषक गोरेगावचे आयोजक आमचे अखिलभाई बुबेरे यांचं आगमन झाले, त्यांच्या साथीनं शाहनवाजभाई शेख यांचं आगमन झाले, तर विनंती आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत है। और इसी बीच विकेट का पतन होता हुआ, बड़ा करारा झटका जिस बल्लेबाज ने चक्का दागा था इससे पहले पंकज के खिलाफ, उस बल्लेबाज को क्या चलता। मोहम्मद बैक टू द पैवेलियन।
चाचा बोवेरे यांचं आगमन झालंय. विनंती आपण या मंचावरती काका आपलं मनपूर्वक स्वागत आहे. येस, नेहमीच जर तुम्ही पाहिलं कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही जाल सुखदेव काका खरं तर त्यांचा आम्ही नेहमी नामोल्लेख करतो. आणि बदलापूरमध्ये आल्याच्या नंतर मात्र आपण पाहिलं तर आमच्यासोबत व्यासपीठावरती सध्या शैबा चाचा यांचा आम्ही नेहमीच नामोल्लेख करतो. कारण फ्रेंड्स चषक गोरेगाव या स्पर्धेमध्ये जेव्हा मी जातो तेव्हा मात्र आमच्यावरती नेहमी त्यांनी प्रेम दिलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. चलते मुकाबले की ओर 2.1 ओवर का खेल समाप्त. 18 रन 3 विकेट के नुकसान पर. ये भी बेहतरीन थी. एक्शन रिप्ले स्क्रीन पर हम देखेंगे गौरव सर जरूर, क्योंकि बहुत ही बेहतरीन गेंद थी. जड़ में डालने का प्रयास किया अनुराग ने और सफल रहे. टेनिस क्रिकेट डॉट इन ये एनिमेशन आप देख सकते, ग्राफिक्स आप देख सकते, क्वालिटी विथ क्लैरिटी. ओ बेहतरीन थी गेंद, बहुत ही शानदार गेंद. एक्शन रिप्ले आपने देखा दोस्तों, जड़ में डालने का प्रयास रहा. मराठी में कहते ना बुंदा ना शेंडा, जड़ में थी. दहिवली चषक 2025. चलिए तुरंत शुरू करिए मुकाबला. देखिए टाइम के साथ कॉपरेट करना होगा दोस्तों. समय बहुत जरूरी. लेस ओपन हो चुके गेंदबाज के, शूज के. पहले का क्रिकेट अब का ये क्रिकेट बहुत सा परिवर्तन हुआ है. डेवलपमेंट आप देख सकते हैं. फुल टॉस, बॉलर्स बैक खेला है. फील्डर वहां पर भागे तेजी से, लेकिन नहीं, ब्लैक स्क्रीन पर जाकर धड़क दी इस गेंद ने लॉन्ग ऑन के बाहर. सात टोटल आगे बढ़ता हुआ 22 रन 3 विकेट के नुकसान पर. 2.3 ओवर का खेल अब तक समाप्त होता हुआ. 3 गेंदें अभी विशेष. ओ यहां पर रिलीज है सोने पर सुहागा. 4 रन तो यहां से मुकम्मल हुए, लेकिन अंपायर्स बताते हुए कि रिव्यू होगा यहां पर. वेस्ट आई के लिए होगा अंपायर, बल्लेबाजी टीम का होगा. तो चलिए बैटिंग टीम ने रिव्यू लिया यहां पर वेस्ट आई के लिए. चेक करेंगे टेक्निकल टीम. और ये स्टीवी अंपायर ने बताया इट्स अ फेयर डिलीवरी, रिव्यू अनसक्सेसफुल. तो इस सत्र में फिर एक बार आपको रिव्यू मिलने वाला नहीं, इस बात पर ध्यान दीजिए. उमर 11 गोरेगांव टीम, क्योंकि रिव्यू आपने गंवाया है. रिव्यू अनसक्सेसफुल. 4 रन मिले, 4 के साथ टोटल आगे बढ़ता हुआ. कुछ स्कोर की बात करेंगे स्कोर अमित्रा में बताते हुए 26 रन. स्कोरर की भूमिका में हमारे साथ फिलहाल मयूर जुड़ते हुए. ओवर द बॉलर सेट स्ट्रेट डाउन द ग्राउंड. तीर की तरह सीधी निकल गई, लॉन्ग ऑफ के ऊपर से आता हुआ शानदार धमाकेदार असरदार 6 रन. सिक्सर पर 100 रुपए का नकद इनाम. सरफराज देखिए हमारे साथ 12th मैन की भूमिका है. सिक्सर लगा यहां पर आरंभ ने, आरंभ किया है घूम के इस पारी का, शुभारंभ किया है. अब स्कोर कार्ड तेजी से आगे. इस 6 के साथ स्कोर आकर पहुंचा 32, लॉस ऑफ 3. 3 विकेट के नुकसान पर 32 रन. आखिरी गेंद इस ओवर की, आखिरी गेंद. अच्छा समाचार लिया है, बैक टू बैक दूसरा लगाया है, बड़ा लगाया है और कड़ा लगाया है. लॉन्ग ऑन के ऊपर से दर्शक दीर्घा में जाकर गिरे गेंद. मिलेंगे 6 रन. ठोक दीजिए. रन 3 विकेट के नुकसान पर 38, लॉस ऑफ 3. एंड ऑफ द थर्ड ओवर. 3-3-3 नकड़ा
पूरी तरह से स्कोर कार्ड पर छाया हुआ देख सकते हैं। 5 गेंदों में 16 रन लगाए जरूर बल्लेबाजी करते हुए आरम ने, और अपने पारी का आरंभ करते हुए क्या तगड़ी शुरुआत अपने पारी की इंडिविजुअली बात करेंगे आरम ने की। 3 ओवर के बाद 38 रन 3 विकेट के नुकसान पर जैसे कि शुरुआत हुई थी पहले ओवर में 5, फिर 12, फिर 21। स्कोर कार्ड का जो ग्राफ आप देखोगे, रन संख्या का ग्राफ है ना, वो तेजी से बढ़ते हुए ऊपर की तरफ जाता हुआ आप देखा दोस्तों। गोरेगांव टीम के लिए तगड़ी बल्लेबाजी, इससे पहले किसी बल्लेबाज को रुककर रन बनाने जरूर थे, लेकिन किसी को वहां पर वो कार्य पूरा करते हुए हमने नहीं देखा। लेकिन जैसे बल्लेबाजी के लिए आरम आए, उन्होंने तगड़ी बल्लेबाजी की। चलिए तुरंत मुकाबले को शुरुआत करिए। चौथा ओवर लेकर राकेश आते हुए गेंदबाजी के लिए। कहते हैं ना, क्रिकेट सिर्फ गेंद और बल्ले का खेल नहीं, ये जज्बे और जुनून का खेल है। ये जज्बे और जुनून का खेल है। जुनून दिखाया, जज्बा दिखाया आरम ने, तगड़ी बल्लेबाजी की, स्कोर का तेजी से आगे लेकर गए। फील्डिंग में परिवर्तन, अब आउटफील्ड में 5 फील्डर आपको नजर आएंगे। धीमी गेंद थी, आप ट्रैकर जाल में फंसाने का प्रयास नाकामयाब रहा। गेंद गई स्क्वायर लेग के ऊपर से, सीधे बाउंड्री लाइन के बाहर मिलेंगे 6 रन। गेंद लेके, लेकिन उसको भेजा ठीक स्क्वायर लेग के ऊपर से। शानदार छक्का दागा, पुल एंड पावरफुल, पावर पैक सुपर हिट। 6 रन लगे, 6 के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 44, 3 विकेट के नुकसान पर। तरबूजे को देखकर खरबूजा भी रंग बदलने लगा। अब ओ, ये बेहतरीन लाइन थी, ये अच्छी लाइन थी, क्योंकि यहां पर कमबॅक होता हुआ गेंदबाज का। सांगाई टीम कॅप्टन आणि आई भवानी शेलू टीम कॅप्टन, आपण टॉस साठी या। खुद को कमजोर ना समझना, क्योंकि बड़े खिलाड़ी अक्सर मेहनत से ही बनते हैं भाई। मेहनत करनी होगी मैदान में। ऑन साइड पर खेला है, फील्डर वहां पर मौजूद, और सेकंड अटेम्प्ट, दूसरे अटेम्प्ट पर यह कैच पूरा किया है। वहां पर फील्डर मौजूद थे, अच्छा कैच, और 6 का यहां पर रिप्लाई किया है। पहले गेंद पर छक्का दागा बल्लेबाज ने, उसके बाद डॉट, और अब विकेट। चार अब तक की स्थिति स्कोर कार्ड पर। पहले 3 गेंदों में 6 रन खर्च किए जरूर यहां पर राकेश ने, लेकिन 1 विकेट महत्वपूर्ण चटकाई उन्होंने। गिरकर उठना ही असली जीत की पहचान है। गिरे तो जरूर। अब गोरेगांव टीम के सभी खिलाड़ी उभरेंगे कब, क्योंकि इससे पहले आपने देखा कि अजमल के बल्ले से एक शानदार 6 आया, लेकिन उनकी विकेट चटका यहां पर गेंदबाज राकेश ने। इलाका किसी का भी होने तो धमाका तो हमारा ही होगा, यही आज सभी टीमें बताएंगी, क्योंकि हर एक टीम जीत की ख्वाहिश से मैदान में उतरती है। जीत की ख्वाहिश बड़ी होती है मन में, और उसी जीत का पीछा करते हुए कहीं ना कहीं एक समय ऐसा आता है कि हार का सामना हमें करना पड़ता है, लेकिन हार से डरना नहीं, लड़ना होगा। उस हार को समझिए, सोचिए कहां पर गलतियां हुई, लेकिन अब इस प्रतियोगिता में यदि आपको जीतना है तो संघर्ष तो आपको दोस्तों करना होगा। महाराष्ट्र की मिट्टी में आपने जन्म लिया है, यह संघर्ष की मिट्टी है। ऑन साइड पर खेला है, हवा के साथ गेंद हवा में, लेकिन वहां पर फील्डर मौजूद। स्क्वायरिश मिड विकेट पर एक और शानदार कैच लपका है। बहुत ही बढ़िया हेयर स्टाइल उस फील्डर के, लेकिन कैच भी उतना ही बढ़िया लपका उन्होंने। आरम के खेल का अंत। तीन 3.5 ओवर का खेल समाप्त, और 3.5 ओवर के बाद 45, 5 विकेट के नुकसान पर 5 ओवर का मुकाबला है। तगड़ी बल्लेबाजी करनी थी, लेकिन
विकेटों पर विकेटें यहाँ पर गमाई गोरेगांव टीम ने। 5 विकेटें अब तक गमाई। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, पैरों पर टकराई है गेंद, अपील तो हुई लेकिन नहीं। उत्साह बड़ा तेज था लेकिन आत्मविश्वास की कमी वहां पर नजर आई। पहले 4 ओवर का खेल समाप्त और 4 ओवर के बाद 45, 5 विकेट के नुकसान पर। जब आरम ने वहां पर जरूर लगभग 16 रन की पारी के लिए एक चक्का दागा अजमल ने, एक बड़ा स्ट्रोक आया मोहम्मद के बल्ले से, चौका लगाया फैसल ने और उसी की बदौलत 4 ओवर के बाद 45, 5 विकेट के नुकसान पर। और अब स्कोर कार्ड पर रन मांगता है। 45, 5 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त। गोरेगांव बल्लेबाजी करती हुई नक्श 11 बड़बल B+, तगड़ी गेंदबाजी पहले 2 ओवर में, लेकिन उसके बाद तीसरे ओवर में 21 और चौथे ओवर में राकेश ने सिर्फ और सिर्फ मात्र 7 रन खर्च करते हुए रन संख्या पर अंकुश लगाने का कार्य किया। यदि चौथे ओवर में भी 12 से 15 रन बनते तो स्कोर कार्ड लगभग 50 पर जाता, लेकिन नहीं, रन संख्या पर अंकुश लगाने का कार्य किया पर राकेश नामक गेंदबाज ने। अब आखिरी ओवर लेकर आए उमेश। आखिरी ओवर मारपीट का ये ओवर है, यहां पर मारपीट की जाती है, डायरेक्ट हिट नहीं, असफल रहे वहां पर फील्डर। शॉर्ट थर्ड पर फील्डर वहां पर एक्शन में नजर आए, तुरंत डायरेक्ट हिट करने का प्रयास, बल्लेबाज फ्रेम में नहीं थे, फायदा उठा रहा है चाह रहे थे फील्डर लेकिन नहीं उठा पाए। सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे चलता हुआ। स्कोर की बात करेंगे यहाँ पर 46 रन टोटल, 46 स्कोर कार्ड पर। उमर 11 गोरेगांव बनाम नक्श 11 बड़वल B+ के बीच मुकाबला आप देख सकते हैं। शानदार शानदार क्रिकेट टूर्नामेंट, दहिवली धमाका 13 बाइक के साथ। वहां पर थोड़ा फुटवर्क में प्रॉब्लम आता हुआ। फिर एक बार तैयार होना होगा गेंदबाज को। उमेश नामक के गेंदबाज पहले गेंद पर सिर्फ 1 रन वहां पर खर्च किए। आने वाली 5 गेंदें बताएंगे आखिरी ओवर किस टीम के हित में जाएगा। दूर रखा गया बल्लेबाज से और सीधे विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल का इजाफा होता हुआ। बिंदी गेंद आती हुई, हर एक डॉट बॉल आप पर दबाव बढ़ाएगा क्योंकि स्ट्राइकिंग एंड पर बात करेंगे यहाँ पर उमर स्ट्राइकिंग एंड पर। अगली पेशकश उमेश, तो चलिए उमर के खिलाफ एक और अच्छी गेंद और अब विकेट सैक्रिफाइस करने होगी यहाँ पर। रन आउट के माध्यम से यहाँ पर उमर को मैदान छोड़ना होगा। बिग विकेट डाउन। बहुत चली वेब सीरीज, सबने देखे होगी। क्या पैसे उड़ाए वेब सीरीज में, विकेट का पतन होता हुआ। चर्चा करेंगे इस सॉन्ग की। ठीक, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचं आगमन झालंय। मोहनजी कोंडलेकर साहेबांचं आगमन झालंय। त्यांच्या साथीनं किशोरजी देसले साहेब आणि त्यांच्या साथीनं आपण पाहतोय आमचे जयरामजी धुळे यांचं आगमन झालंय। त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात, या स्पर्धेमध्ये आपलं बडपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। नेक्स्ट मॅच श्री 11 चांदई विरोधात आई भवानी शेलू या दोन टीमच्या दरम्यान मोहनजी कोंडलेकर, किशोरजी देसले आणि त्यांच्या साथीनं आमचे मॅडी धुळे यांचे मामा श्री रमेशजी इरमाळे यांचं आगमन झालंय। त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। दहिबरी धमाका या स्पर्धेमध्ये। धन्यवाद। धमाका है भाई, ये प्रतियोगिता धमाका है। पूरे ठाणे रायगढ़ में इस प्रतियोगिता की चर्चा शुरू है, उसी का कारण कि लगभग 13 बाइक 2 व्हीलर आप देख सकते हैं इस प्रतियोगिता में। 12 2 व्हीलर बाइक और 1 स्कूटी शायद प्लेयर द टूर्नामेंट के लिए। दूर रखा गया वाइड यॉर्कर का प्रयास, लेकिन अंपायर सहमत नहीं। अंपायर से बताया कि अतिरिक्त रन होगी भाई।
जो निर्धारित क्षेत्र आपको दिया गया है वो तोड़कर आप जा रहे हैं तो पेनल्टी लगेगी अंपायर अतिरिक्त रन के माध्यम से। 47 दंडित करते हुए अंपायर्स। 47 रन 47 इस सत्र की ये आखिरी गेंद। ये सत्र 50-50 रहा, ऐसे हम कह सकते हैं कि बल्लेबाजी भी अच्छी हुई और दूसरी तरफ गेंदबाजी भी बहुत तगड़ी हुई। ड्राइव करने का प्रयास, ऑफ ड्राइव कर बैठे वहां पर फील्डर मौजूद। आखिरी गेंद पर रन कितने होंगे, 1 या 2, और लीजिए रन आउट के माध्यम से आखिरी गेंद पर मिलेगी विकेट। से पॉसिब 1 रन होगा, यानी 48 स्कोर कार्ड पर 48 ऑन बोर्ड, 49 टू विन। ठीक, चामटोलीचे आमचे माजी सरपंच मोहनजी कोडेकर साहेब आले, त्यांच्या साथीनं ग्रुप ग्रामपंचायत चामटोलीचे विद्यमान सरपंच किशोरजी देसले साहेबांचं आगमन झालं आणि त्यांच्या साथीनं आपण पाहतोय खरं तर रमेशजी इरबाळी यांचं आगमन झालं आहे। त्या तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। आज खरं तर जोवेली संघाला सपोर्ट करण्यासाठी आमचे बिग सपोर्टर गोल्डमॅन जयराम नाना धुळे यांचं आगमन झालं आहे, मनपूर्वक स्वागत आहे। खास करून 2 दिवसाआधी आम्ही त्यांना मिळालो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की खास करून जोवेली टीमला सपोर्ट करण्यासाठी ते येणार आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू। श्री 11 चांदई, आई भवानी शेलू दोन टीमची कॅप्टन आपल्यास विनंती, आपण टॉससाठी लवकरात लवकर या। अनिकेत भगत, चला या आपण। शेरू टीमची कॅप्टन इथे उपस्थित आहेत, अनिकेत भगत पोहोचले, त्यामुळे विनंती टीम श्री 11 जयशंकर चांदई टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या। चला दोन टीमची कॅप्टन या पण टॉससाठी बघा, अन्यथा ओव्हर कमी करण्यात येतील। जर एखादा संघ नसेल संघनायक तर समोरच्या संघाला आम्ही पार्टी देतोय, परंतु जर दोन्ही संघनायक इथे व्यासपीठावरती उपस्थित नसतील तर दोन्ही संघाचे षटक कमी करण्यात येतील, याची आपण नोंद घ्यायची आहे। त्यामुळे विनंती आहे दोन टीमची कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे, विनंती आहे। बघा दोन्ही टीमला श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजित दहिवली धमाका ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल। एका बाजूला आपण पाहतोय खरं तर संघ बांधलाय बाबूभाई बुबेरे, एरबभाई बुबेरे आणि आमचे अमजदभाई बुबेरे यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल नक्ष 11 प्रकाशजी भगत साहेबांच्या माध्यमातून संघ बांधलाय। जय भवानी शेलू संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, त्यामुळे विनंती टीम जयशंकर चांदई श्री 11 टीमची कॅप्टन आपण या। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या स्पर्धेचे दमदार शिल्पकार म्हणून ज्याची ओळख आहे 513 सरकार, आपण पाहतोय खरं तर पिंडशेठ गडगे अर्थातच गजेंद्र गडगे साहेबांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बाळकृष्ण मुंडे असतील, निखिलजी चव्हाण आणि आमचे गजेंद्र गडगे साहेबांच्या माध्यमातून 13 बाईक सही स्पर्धा आम्ही घेऊन आलोय। खरं तर क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची जत्रा, बाईकची जत्रा असंच म्हणावं लागेल। या स्पर्धेचे दमदार शिल्पकार पिंटशेठ गडगे यांचं आगमन झाले, मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। गजेंद्र गडगे साहेबांचे मामाश्री रवींद्र माळी साहेब आणि लाडू बैलाचे मालक
लक्ष्मणजी कालेकर यांना विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला कॅप्टन पोहोचलेत, आपण टॉस संपन्न करू. नाणेफेकीचा गोल आपण संपन्न करतोय. मी मोहनजी कोंडेकर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. ग्रुप ग्रामपंचायत चामटोलीचे माजी सरपंच मोहनजी कोंडेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद राहुलजी चव्हाण आणि धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर. या ठिकाणी आपण पाहतोय पहिला बॉल आपण जर पाहिला तर पॉइंट मधून चेंडू काढण्याचा प्रयत्न केला आणि आता या ठिकाणी पुन्हा एकदा लेटकटचा फटका. उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण जातो माझ्या दिशेने. एका बाजूला उमर 11 गोरेगाव तर दुसऱ्या बाजूला संघ खेळतोय नक्ष 11 भडबल B+ या दोन टीम मध्ये ही रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल आली. राकेश पाटील आणि त्याच्या साथीनं समीर माळी अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आराम राईट अमोर द विकेट. ऑन साइडला वॉट स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बदलापूरमध्ये आपण पाहिलं तर याही संघामध्ये चांगले चांगले खेळाडू आणि सध्या स्टार कास्ट खेळाडूंची या ठिकाणी आपल्याला टीम पाहायला मिळते. बदलापूरचा इतिहास त्यांचा पाहिला तर नुकताच कासगाव चषक ही स्पर्धा सुद्धा त्यांनी जिंकली होती आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. गोरेगाव संघाच्या विरोधात खेळत असताना सुरुवातीला 48 धावा बनल्या गेल्या. 49 धावसंख्येचं लक्ष्य. खास करून गोरेगाव संघाला सपोर्ट करण्यासाठी शहबाज भुबेरे असेल, आमचे अखिलभाई भुबेरे असेल, शानवाजभाई शेख आपले मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मोहन मामा कुंडिलकर असतील, रमेश मामा हिरवळे असतील आणि किशोरजी देसले यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. दहिवली चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली ही दर्जेदार शृंखला आहे. गेली 5 दिवस 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो आणि आता उद्या अंतिम रात्र या स्पर्धेची पाहायला मिळणार आहे. हो, या ठिकाणी कॉट बिहाइंड फलंदाजाला बाद. समीर माळी मात्र मैदानाच्या बाहेर पडतील. ज्याने षटकार ठोकला होता पारितोषिक लावण्याच्या अगोदरच पिंटा शेट गडगे यांना थोडंसं त्यांनी नाराज केलंय आणि आता फलंदाजाला बाद. पहिला धक्का लागेल. नक्ष 11 भडबल B+ संघाला फलंदाज बाद. तर षटक क्रमांक पहिले संपन्न झालं आणि आता शेबटच्या बॉलवरती आरामने शेबट घोड केलेला आहे असंच म्हणावं लागेल. पहिल्या षटकातील 1 बाद 11 ही धावसंख्या. दोन्ही संघाची सुरुवात अत्यंत चांगली आहे. मॅचमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ शिरकाव करतात. सध्या तरी हा सामना डोलायमान अवस्थेमध्ये. 48 धावा बनल्या गेल्या होत्या. 49 लक्ष आणि आता मैदानामध्ये आपण पाहतो गोलंदाज षटक क्रमांक 2चा स्पेल हाताळण्यासाठी आलेले मुशरफ. स्ट्रायकिंगला राकेश, नॉन स्ट्रायकिंगला न्यू बॅटर इन ॲट नंबर 3च्या पोझिशनला प्रमोद. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली या क्रीडानगरीमध्ये चालू असलेला हा दर्जेदार क्रिकेटचा रणसंग्राम. दहिवली चषक धमाका षटक क्रमांक 2 मध्ये. चला विनंती राहील जास्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी आमचे स्कोरर आमचे मयूर काठावले आम्हाला सूचना करतात आणि व्यवस्थापन समिती या ठिकाणी सुद्धा आम्हाला सूचना करत असताना याच दरम्यान आमचे दहिवली टीमचे एक चांगले खेळाडू राजेश हजारे यांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीनं मोहनजी हजारे,
आणि आमचे किशोरजी सुरोशे यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. काय जबरदस्त अपील पाहायला मिळाली, स्ट्रॉंग अपील, उत्साह प्रचंड पाहायला मिळाला. प्रत्येक खेळाडूकडून अपील पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने आपण पाहतो कॉट बिहाइंडची आणि त्यानंतर या मताशी पंच सहमत नाही आहेत. जतीनजी भुयाळ सर असतील मैदानाच्या मुख्य पंचांच्या भूमिकेत. लिप्टाम सीमा गोलंदाज मुशरफ आपण पाहतोय. पहिला चेंडू अत्यंत सुंदररित्या त्याने हाताळलेला आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. P2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज मुशरफ पुन्हा एकदा सज्ज. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राकेश पाटील. बॅट वरती चेंडू प्रॉपर आला नाहीये, संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. बॅटची आतली कडा लागली. डीप मध्ये ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. फक्त मिळाली एक सिंगल धाव आणि एक सिंगलच्या मदतीने स्ट्राईक सुद्धा रोटेट करण्यात आली आहे. संघाची धाबत संख्या पहिल्या षटकामध्ये 11 होती. 49 धाबत संख्येचं लक्ष गाठायचे या मॅच मध्ये. या अगोदरचा सामना तुम्ही पाहिला असेल. स्वरा 11 जय हनुमान जोबिली संघ 46 धाबा त्यांना बनवायच्या होत्या. धाबा सहजतेने चेस करण्यात आला. 10 चेंडू राखून तो सामना आपल्या खिशात घातला आणि आता लगेचच आपण पाहिलं तर पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे. हो, यावेळेस ऑन साईडला उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल सीमा पार. बैलतील धावासा ठोकलाय षटका. सोडलेला हा संघ आहे सध्या तरी भरपूर चर्चेमध्ये असलेला संघ भडवल B+. आज प्रकाश भगत शेलूगावचे ते पुरस्कर्ते त्यांनी बांधलेला संघ नक्ष 11. फुल टॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. गॅप भरपूर बॅक हँड एरिया होती. क्षेत्ररक्षक वेगाने आले. चेंडू अडवण्याचा प्रयत्न शेवटच्या भूमीतला झालेला आहे. पॉज केलंय. किमान 2 धाबा वाचवण्याचा प्रयत्न करतायत. 100% दाद द्यावी लागेल. खऱ्या अर्थाने या प्रयत्नांना 100% मार्क सुद्धा द्यावे लागतील. काय जबरदस्त प्रयत्न करण्यात आले त्या ठिकाणी. बाला होते. चांगली फिल्डिंग. धावत संख्या धावलकामध्ये 2 ने पुढे चालली. आज आमच्या समवेत सरफराज आहेत. शप्पूबाई मोहम्मद आणि सरफराज यांच्याच वतीनं ड्रेस कोड सुद्धा उमर 11 गोरेगाव संघाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यांचाही विशेष आभार उमर 11 गोरेगाव संघाच्या वतीनं. अगदी आपण पाहतो आणखीन एक स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. आमदार चषक ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांच्या वतीनं. प्रत्येक वर्षी आपण पाहिलं तर गोरेगाव गावाच्या वतीनं 2 स्पर्धा नामांकित होत असतात. फ्रेंड चषक गोरेगाव आणि आमदार चषक. शेवटचा बॉल गोलंदाज बुशराफ. ओ बॅटची कडा लीडिंग एज. फलंदाज होईल बाद. शॉर्ट पॉइंट शॉर्ट थर्ड मधला या ठिकाणी झेल टिपण्यात आलाय आणि आता फलंदाज होईल बाद. धक्का आणखीन एक लागेल टीम प्लस संघाला. फलंदाज बाद. अगदी आपण पाहिलं तर पॉइंट या क्षेत्राचा उल्लेख करण्यात आला परंतु शॉर्ट थर्ड मनला हा झेल फर्स्ट स्लीप मध्ये घेण्यात आलेला आहे. संघाची धाबत संख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर अद्यापर्यंत 20 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता 2 षटकांमध्ये 10.00 च्या सरासरीने धाबा बनवण्यात आला. तर 20 2 बाद 20 म्हणजे येणारे 18 बॉल आणि आता 29 धावांची गरज. प्रति षटकामागे सध्या तरी आपण पाहिलं तर 49 धाबा संख्येचं टार्गेट असताना हा सरासरी मेंटेन केली जाते. कौतुक करावं लागेल दोन्ही संघांचं. मैदानाच्या मध्ये आपण पाहतो एखादा गोलंदाज इथून या मॅच मध्ये असा वापरावा लागेल की जेणेकरून या सामन्याला कलाटणी देईल, कुठेतरी प्रेशर क्रिएट करेल, दबाव टाकण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघावरती केला जाईल. याच अनुषंगाने गोलंदाजी करायची आहे.
अगदी आपण पाहतोय फैसल शेख मैदानाच्या मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती समोरच्या एंडकडून तुम्हाला पाहायला मिळतील. जर मेडल षटक त्याच्या वतीनं हाताळण्यात आले तर सरफराज शप्पूबाई यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पहिलाच बॉल भन्नाट वेगावरती स्वार असलेला गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतात राऊंड विकेटने. फैसल काय जबरदस्त चेंडू टाकण्यात आलाय, त्याच्या उंचीचा त्याला फायदा मिळत असताना फुलर लेनचा बॉल होता, कडे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. पहिला चेंडू डॉट टाकलेला आहे. बॅटिंग षटक शप्पूभाई यांचा भरपूर विश्वास आहे गोलंदाजावरती आणि आता अगदी आपण पाहतो तशी गोलंदाजी सुद्धा होती. 2 चेंडू डॉट आले. समीकरण पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळेल. 18 बॉल 29 धावसंख्येची गरज असताना सुरुवातीला 2 चेंडू डॉट टाकण्यात आले, म्हणजे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज. निर्णायक षटक 5 षटकांचे माश तुम्ही पाहतायत. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 49 धावसंख्येचं लक्ष्य असताना आपण पाहतोय सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली आणि त्यानंतर कमबॅक वापसी मिळवली आहे. बॅटिंग करत असताना टीम बडबड B+ संघाने बॉल चाललाय. राकेश पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग गॉफला क्लिअर करत असताना इट्स मायटी षटकार. या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यानंतर आलेला हा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा आहेत. 49चं टार्गेट करते टीम. अगदी आपण पाहतोय पाठलाग करते नक्ष 11 बडबल B+. सध्या प्रत्येकाला मिळते. आणखीन एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका प्रतिम होता, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलेत धावत पळत. का प्रतिम सेल टिपण्यात आलाय त्या ठिकाणी. आराम बुबरे होते. व्हॉट अ कॅच, जबरदस्त आउटस्टँडिंग सेल टिपण्यात आली. फलंदाजाला बाद, महत्वाची विकेट टीम भडवल संघाची मिळवली आहे. गोलंदाज फैजल शेखने प्राइज विकेट होती. राकेश पाटीलची फलंदाज बाद. जे मात्र आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांनी अफाट मेहनत घेतली असे आमचे कैलासजी कडव अर्थातच बंधू कडव यांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीने आमचे चिकू यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. आणि खरंतर ज्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये आपण स्कोरबोर्ड सजवतोय ते आमचे दैवीचे सिद्धू पाटील अर्थातच अजय काठवले यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेवटचे 2 बॉल सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू, कारण स्पर्धा दर्जेदार आहे आणि अगदी आपण पाहतो या दर्जेदार स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मग ग्रामस्थ असतील त्यानंतर आपले पाहुणे असतील भरपूर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हळूहळू या क्रीडानगरीमध्ये आपण पाहिलं तर प्रेक्षकांची सुद्धा रीग लागली आहे. चांगला चेंडू टाकण्यात आलाय. विकेट गेल्यानंतर राकेश पाटील बाद झाल्यानंतर थोडंसं आता पुन्हा एकदा दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज फैसल करतात. डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर 26. 13 बॉल 23 धावांची गरज. स्ट्राइक एंडला पंकज. राऊंड विकेटने हो यावेळी पॉइंट वरून अगदी आपण पाहतो गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु पॉइंटला हा चेंडू अडवण्यात आलाय. ऐमर होते त्या ठिकाणी आणि आता चेंडूला गॅदर करत असताना मिळाली एक सिंगल धाव पंकजला आणि एक सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या धावफलकावरती 27 धावा, म्हणजे येणारे 12 बॉल 22 धावांची गरज.
तुम्ही या ठिकाणी ऑन स्क्रीन पाहताय. tenniscricket.in या वाहिनीचं विशेष कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय समोरचं हे आमचं मुख्य VIP डाईस तुम्ही पाहतायत. समोर चमचमणाऱ्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतील. क्रिस्टल ट्रॉफीज आहेत. त्यानंतर आमचे सर्वच या ठिकाणी मान्यवर लडके या बातचा आनंद घेतात. त्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आपण करू आणि आता थेट जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. 12 बॉल 22 धावांची गरज आहे. गोलंदाज मुशरफ तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक उमर आलेत. चेंडूला गॅदर करतात. एक कंप्लीट झाली. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो 1 ने पुढे चालली आहे. 12 बॉल 22 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामागे 11ची सरासरी आता मेंटेन करावी लागणार आहे. आस्किंग रन रेट टीम नक्ष 11 भडबल B+ या संघाला. धाबत संख्या धावफलकावरती 28 28 धावा आहेत. 49 धाबत संख्येचा पाठलाग करते टीम भडबल B+. हो या ठिकाणी सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्पॉटकडे पाहत राहिले. काय जबरदस्त चेंडू टाकण्यात आलेला आहे. पूर्णपणे बीट केलंय. डॉमिनेट करत असताना आपण पाहतोय फलंदाजाला आणि आणखीन एक डॉट बॉल. चांगली दर्जेदार गोलंदाजी. मुशरफचं कौतुक व्हायला हरकत नाहीये. ज्या मुशरफने षटक क्रमांक 2चा खेळ अप्रतिम गोलंदाजी त्यांनी केली होती. 9 धावा खर्च करत असताना आपण पाहतोय 1 विकेट सुद्धा मिळवली होती. असा गोलंदाज आहे मुशरफ. सध्या आपण पाहतो 2 चेंडू त्याने हाताळलेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. त्यानंतर डॉट बॉल. एक वेगळी शैली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय बीट केलंय फलंदाजाला आणि आता इथे आपण पाहणार आहोत 2 चेंडू सलग लागोपाठची डॉट आल्यानंतर आता पुन्हा एकदा दबाव भडवल संघावरती आहे. असं वाटलं होतं की मॅच सहज सोप्या पद्धतीने जिंकली जाईल. सुरुवातीला 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये 20 धावा होत्या. 18 बॉल 29चं समीकरण होतं आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळेल. प्रति षटकामागे किमान 10 धावांचा ॲव्हरेज या ठिकाणी संघाला मेंटेन करायचा होता. परंतु आता 11 बॉल अगदी आपण पाहिलं 22 धावांची गरज. त्यानंतर पुन्हा एकदा समीकरण बदललंय. येणारे 9 बॉल आणि आता विजयासाठी 21 धावांची गरज. क्या मॅच रंगतीया. गोलंदाज मुशरफ पुढे सरसावलेत. संपर्क नाहीये. बॅट अँड बॉलचा आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतात. त्याच टप्प्यावरती आपण पाहतोय सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत. प्रभावशाली गोलंदाजी होते गोलंदाज मुशरफ कडून. जबरदस्त पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर काय कमालीचं षटक त्याने हाताळलंय. सलग 3 बॉल डॉट टाकलेत फलंदाज उमेशच्या विरोधात. कानमंत्र देण्याची गरज आहे कारण आता सामना थोडासा जड होत चाललेला आहे. जिथे 12 बॉल 22 धावांची गरज होती. सामना कोणत्या बाजूने जाईल शेवटपर्यंत सांगू शकत नाही. आपण क्रिकेटमध्ये प्रेडिक्ट करू शकत नाही की सामना कोण जिंकेल. शेवटपर्यंत आपण पाहतोय जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाहीये, जोपर्यंत शेवटची धाव बनत नाहीये तोपर्यंत सांगणं फार कठीण आहे क्रिकेटमध्ये. गोलंदाज सज्जद मुशरफ. सामना बॅलन्स आहे. सामना भडबडला जाईल की सामना गोरेगावला राहील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा बीट केलंय फलंदाज उमेशला. आणखीन एक डॉट बॉल. पहिला बॉलवरती आली सिंगल. त्यानंतर सलग लागोपाठचे 4 बॉल डॉट टाकलेत. जर गोलंदाजी आवडली असेल ना मुशरफची तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अगदी आपण पाहतो लाईव्ह चॅट. हळूहळू प्रेक्षक सुद्धा वाढतायत आणि आता कोण जिंकेल हे प्रेडिक्शन जवळ आपण त्या ठिकाणी करू शकता टक्केवारीप्रमाणे. अजूनही सामना कोणत्या बाजूने जाईल हे सांगणं फार कठीण आहे. शेवटचा बॉल जर शेवटच्या बॉलवरती एखादा बुट्टा पटकाला तर सामन्यामध्ये जिवंत राहील टीम भडवल. पायामधील चेंडू उडवण्याचा प्रयत्न. बॉल चालला लॉंगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. आराम. काय फिल्डिंग केली आहे जबरदस्त. ज्या आरामने मागच्या षटकामध्ये झेल टिपला होता समोर स्क्रीन समोर तोच आराम पोहोचलाय धावत पळत. 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी. 11 चेंडू 12 चेंडू 22 धावांची गरज असताना आता येणारी 6 बॉल 19 धावांची गरज या मॅच मध्ये. डोलायमान अवस्थेमध्ये हा सामना आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षक सुद्धा ऑनलाईन जॉईन होतात. हळूहळू वाढतायत. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेला
जबरदस्त रणसंग्राम क्रिकेटचा खऱ्या अर्थाने बदलापूरची नाही तर ठाणे जिल्ह्याची अग्र नामांकित स्पर्धा आहे. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली व ग्रामस्थ मंडळ दहिवली आयोजित दहिवली चषक धमाका 20-25 हे शानदार आणि रुबाबदार पर्व आहे. सन्माननीय बालकृष्णदादा मुंडे असतील, पिंट्या शेठ गडगे असतील, निखिल शेठ चव्हाण असतील, या त्रिमूर्तीच्या वतीनं पाहिलेले स्वप्न होतं आणि खऱ्या अर्थाने सत्यात उतरण्याचं काम त्यांच्या वतीने करण्यात आलेले. येणारी 6 बॉल 19 धावांची गरज. टीम उमर 11 गोरेगाव की टीम नक्ष 11 भडवल B+. सामन्यामध्ये रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे. प्रेक्षकांना असाच सामना हवा असतो. सामना रंगलाय, हो रंगलाच पाहिजे याच्यासाठी प्रेक्षक वर्ग अलूट गर्दी करतायत. दर्दी प्रेक्षक मैदानाच्या चौफेर बाजूने या मॅचचा आनंद घेत आहेत. सामना कोणी जिंको, परंतु इथे विजय आयोजकांचा होतोय, विजय या स्पर्धेचा होतोय, विजय दहिवली चषकाचा होतोय. बॅटची कडा, फलंदाजाला बाद, कॉट बिहाइंड, आणखीन एक धक्का लागेल पंकजच्या स्वरूपात, फलंदाज होईल बाद, धक्का चौथा लागेल 30 या धावसंख्येवरती. नक्ष 11 भडवल B+ संघाला फलंदाज बाद. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आजच्या रात्रीमध्ये खरं तर ज्या संघाचा या पंचक्रोशीमध्ये फॅनबेस भरपूर मोठा आहे असं खरं तर संघ या मैदानावरती पुन्हा एकदा खेळताना दिसेल. भारत प्रेमी 11 ओम कोंडेश्वर बोज विरोधात संघ श्री गणेश बांडकिवली या दोन टीमच्या दरम्यान देखील एक मोठी मॅच याच मैदानावरती आजच्या रात्रीमध्ये रंगणार आहे, यात मात्र शंका नाहीये. आज खऱ्या अर्थाने सगळ्याच लढती राहुल चव्हाण सर आपण पाहतो अप्रतिम पाहायला मिळणार आहेत. 5 बॉल 19 धावांची गरज. गोलंदाज सज्ज आहेत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये सूरज यावेळेस ऑल साइडला उडवलाय. वड स्ट्रोक, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितकी जास्त उंची तितके जास्त अंतर, चेंडू छूम अंतर, बिगिट षटकार. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जसा अजय दाखल झालाय त्याने आपल्या नावाचा परिचय दिलेला आहे. सूरजला मात्र पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली पंकजची, त्यानंतर त्याचा आत्मविश्वास दुनावलेला पाहायला मिळाला. परंतु आता फलंदाज अजयचा देखील आत्मविश्वास तुम्हाला दुनावलेला पाहायला मिळणार आहे. 5 बॉल 19 धावांची गरज असताना अँड मोकच्या क्षणी आता सध्या तरी उमर 11 गोरेगाव संघासाठी धोक्याची घंटा वाजवली अजयने. 4 बॉल 13 धावांची गरज. 2 मोठे फटके या मॅचला क्लिअर करू शकतात आणि आता कदाचित मैदानाच्या आतमध्ये तसंच बॅटिंग करण्यासाठी अजयला पाठवण्यात आलेलं आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. टीम भडवल B+ संघाला आज नक्ष 11 या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एका बाजूला आपण पाहतो प्रकाशजी भगत जे शेलूगावचे पुरस्कर्ते आहेत, त्यांनी भडवल संघाला बांधलेले, तर दुसऱ्या बाजूला उमर 11 गोरेगाव संघाला बांधण्यात आलाय. अमजदभाई असतील, बाबूभाई असतील, गोरेगावची एवन जोडी आणि त्यांच्या साथीनं ऐराबाई जे आमदार चषकाचे लाडके आयोजक सुद्धा आहेत. या त्रिमूर्तीच्या वतीनं हा संघ सुद्धा बांधण्यात आलेला आहे. हो बॅटची कडा, मागे चालला बॉल, थर्डमॅनला बीट झालेत. कौनेन बुबेरे मिस्टेक. आता ही चूक होती की ही घोड चूक येणारा काळच ठरवणार आहे. बॉल चालला सीमा पार, थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा आणखीन एक अद्भुत चौकार. जाताना देव देव केला तेव्हा नाही पावला, कर्म करत गेलो तेव्हा मात्र न सांगता धावला. षटकार आल्यानंतर इथे मात्र देव हा केला धावलेला आहे असंच म्हणावं लागेल, कारण इथे अचंबित करणारा हा चौकार आता सामन्याला इथे मात्र कलाटणी देतोय. रंग बदलतोय हा सामना. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. प्रेक्षक तुडुंब आहेत. चौफेर बाजूने आपण पाहतोय खऱ्या अर्थाने इतिहास या मैदानावरती घडवला जाईल का? हो या ठिकाणी खोलवट टप्प्याचा बॉल, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, संपर्क झाला नाहीये. एकच धाव मिळणार आहे. एका धावेवरती समाधान सुद्धा व्यक्त केले. लेग वाईज पंच दर्शवत आहेत जिथे 3 बॉल
9 धावांची गरज होती, तिथे येणारे 2 बॉल, आता 8 धावांची गरज आहे. 19 धावा शेवटच्या अंतिम षटकामध्ये चेस करायचे. शेवटचा बॉल इथे आपण पाहतो, जोपर्यंत मैदानावरती टाकला जात नाहीये तोपर्यंत आपण सांगू शकत नाहीये या मॅच मधील विजेता संघ कोण. परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हा निर्णायक चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 बॉल 8 धावांची गरज. एखादा चौकार, एखादा षटकार आला तर सामना बॅलन्स राहील. जर चेंडू डॉट आला, विकेट आला तर सामना जरूर टीम उमर 11 गोरेगाव संघाच्या बाजूला जाईल. गोलंदाज सूरज तयार. राऊंड विकेट. फुल टॉस बॉल. भीमर चेंडू टाकण्यात आलाय कव्हरच्या दिशेने. बॉल चाललाय बाउंड्री लाईनला बीट करत. आणखीन एक नशिबाचा आम आदमी का हात पंजा के साथ. आणि आता इथे बॉल चाललाय सीमा पार. बलतील धावा 5. बॉल आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिले जरूर. स्ट्राईक एंडला उमेश शेठ. फार मोठी जिम्मेदारी आहे. 1 बॉल 3 धावांची गरज. सामना कोण जिंकेल, बडवल की सामना कोण जिंकेल मैदानाच्या आतमध्ये उमर 11 गोरेगाव हे सांगणं कठीण आहे. 1 बॉल 3 ची गरज आहे. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 2 बॉल 3 ची गरज असताना एक डॉट चेंडू टाकण्यात आलेला आहे. राऊंड विकेटने सूरज तयार. स्ट्राईक एंडला उमेश. हो डॉट बॉल. सामना फिनिश. काय कमबॅक केलंय, वापसी मिळवली आहे गोलंदाजाने. सूरजने आपण पाहतोय खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं की निसटता विजय या ठिकाणी मिळवलाय टीम उमर 11 गोरेगाव संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम नक्ष 11 बडवल B+. हा सामना खर तर जिंकलाय ते मात्र टीम गोरेगाव संघाने. परंतु आता गोरेगाव संघ देखील म्हणत असेल हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि तो खेळ खेळलाय. शेबाचाच्या बुबेरे यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. आमचे मोहनजी कोंडीलकर यांचाही सन्मान आपण या मंचावरती करू. खरं तर हा मान सन्मान आपल्या भारताची संस्कृती आहे, परंपरा आहे, ती आपण संस्कृती आता जपतोय. ग्रुप ग्रामपंचायत चामटोलीचे माजी सरपंच आपण पाहतोय मोहनजी कोंडीलकर यांचा सन्मान आपण करतोय. शेक हँड करा, त्यानंतर मैदान सोडा. बडबल B+ विनंती आहे. टीम शेलू आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.